आता मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की इकडे अभ्याला ते जे गुंड असतात ते मारत असतात. इतक्यात त्या ठिकाणी अक्षय येतो आणि विचारतो, एक मिनटं काय सुरू आहे सगळं, बाजूला वा, सोडा माझ्या भावाला. त्याबरोबर अभय त्यांना म्हणतो, अरे थांब अक्षय, हे मित्र आहेत माझे. अरे मी जिकडे पुण्याला काम करतो ना, हे तिकडे राहतात आणि ते इकडनं चालले होते म्हणून आले ते इकडे, बाकी काही नाही. त्याबरोबर आता अभय त्यांना रिक्वेस्ट करतो खुनवून की प्लीज असंच बोला. मग ते लोकसुद्धा म्हणतात, हो बरोबर. अभ्या, फार दिवस राहू नको इकडे, ये लवकर, विसरू नको आम्हाला, लक्षात ठेव बरोबर सगळा. त्याबरोबर अभिषेक हो म्हणतो आणि ते लोक तिकडनं निघून जातात. अक्षय म्हणतो, अरे हे असे कसे मित्र आहेत अभ्या तुझे, काय दिसतात ते. त्याबरोबर अक्षयला लगेच अभ्या म्हणतो, असेच आहेत ते, अरे म्हणजे रिक्षा चालवणारे आहेत ना ते, मग त्यामुळे खूप साधी माणसं आहेत ती. त्याबरोबर मग आता अभ्या म्हणतो, अरे चल रमाला भेटव रमा मला भेटलीच नाही आल्यापासून, काय चाललंय काय. त्याबरोबर अक्षय म्हणत असतो की नाही, सध्या ती नाही आली आहे शाळेत. त्यावर अभ्या म्हणतो, काय रे, काय झालं. त्यावर मग अक्षय सांगतो, अरे हे जे ट्रस्टी आहेत ना अण्णासाहेब, त्यांची सगळी प्रॉपर्टी पैसा त्यांच्या हातातून गेला आहे, ते लॉस गेले तेवढ्या सगळ्या गोष्टींना, आणि आता त्याचं आम्हाला दुःख नाही आहे, ते तुरुंगात आहेत, या गोष्टीचं खूप दुःख झालं. हे ऐकून मग मात्र अभ्याला टेन्शन येतं की याचा अर्थ आपल्याला काहीही मिळणार नाही आहे रमाकडनं मदत. तर दुसऱ्या बाजूला आता अय्यजी ह्या गुरुजींना पत्रिका दाखवतात अक्षय आणि रमाची, आणि गुरुजींना त्या विचारत असतात की काही संकट वगैरे येणार आहे का, म्हणजे आम्ही तशी काळजी घ्यायला. तर गुरुजी सांगतात की हो, संकट तर येणार आहे. पुढचे 15 दिवस ते 10 दिवस अक्षय आणि रमा जर कुठल्याही अवघड व्यवहारात किंवा अवघड कामात हात टाकणार असतील तर त्यांना सांगा ते काम टाळा, कारण काय आहे ते त्यांच्यासाठी चांगलं नाही आहे. त्यावर लगेचच मयुरी म्हणते, गुरुजी चांगलं नाही आहे म्हणजे जीवाला वगैरे काही धोका आहे का. नाही, तुम्ही तसं स्पष्ट बोललात तर आम्ही त्याच्यासाठी जर काही पूजा वगैरे असेल तर आम्ही तीसुद्धा करवून घेऊ म्हणून विचारते. त्यावर गुरुजी म्हणतात, नाही तशी काही पूजा वगैरे तर नाही आहे, पण तरीही काळजी घेणं हा एकमेव उत्तम पर्याय आहे या सगळ्यावर, जपा. त्यावर दुसऱ्या बाजूला अक्षय हा आता आलेला असतो रमाच्या ऑफिसमध्ये, आणि आता तो त्या डार्लिंगबद्दल माहिती शोधत असतो. डार्लिंग म्हणजे तामणकरांची बायको, जी तामणकरांचा सर्व व्यवहार सांभाळते. पण आता त्या डार्लिंगचा त्यांना एकही फोटो वगैरे काहीही सापडत नसतो. अक्षय विचार करतो, एवढी कोण आहे ही डार्लिंग, हिचा एकही फोटोसुद्धा नाही आहे, काय चाललंय काय हे सगळं. मग आता अक्षय हा ठरवतो की काय नाही, या डार्लिंगला भेटल्याशिवाय आता माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला अय्यजी ह्या गुरुजींना म्हणत असतात, गुरुजी म्हणजे असं कोणतं मोठं संकट येणार आहे जे एवढं म्हणजे गहन असणार आहे. गुरुजी म्हणतात, या आधीसुद्धा हे संकट या घरावर येऊन गेलं आहे, या आधीसुद्धा या घराने ह्या सर्व गोष्टी पाहिल्यात असं मला तरी वाटतं. त्यावर मयुरी म्हणते, म्हणजे गुरुजी नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे. त्यावर गुरुजी सांगतात, म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की हे सगळं याआधी घडून गेलं आहे, याआधीसुद्धा ह्या गोष्टी होऊन गेल्यात. तुम्ही एखाद्या व्यक्तीला म्हणजे बघितलं असेल जिने तुम्हाला फसवलं असेल भूतकाळात, जिने तुम्हाला लुबाडलं असेल, तुमची प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न केला असेल, अशी एखादी व्यक्ती. मग मात्र अय्यजींना जरा टेन्शन येतं. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता अक्षयला तामणकरांचे शब्द आठवत असतात, तुम्हाला सगळ्यांनाच माझ्या डार्लिंगला भेटण्याची खूप उत्सुकता आहे, ही गोष्ट मला माहिती आहे. पुढचे काहीच दिवसात माझी डार्लिंग मुंबईमध्ये येईल आणि तेव्हाच तुम्ही सगळे तिला भेटू शकता. मग अक्षयला वकिलांनी सुद्धा सांगितलं होतं की ती जी डार्लिंग आहे ती सहसा कोणाला भेटत नाही आणि तिला भेटणं खूप कठीण आणि अवघड काम आहे. अक्षय विचार करत असतो, ही डार्लिंग एवढी आहे तरी कोण. आता ह्या डार्लिंगला डायरेक्ट जाऊन भेटावंच लागेल, हिला भेटण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय सध्या उघडा दिसत नाही आहे. इतक्यात अक्षयला आता पाणी हवं असतं. अक्षय न बघता आता पाण्याचा ग्लास उचलायला जातो आणि त्यावेळी चुकून तिथे पुढे जो रमाचा फोटो असतो तो फुटतो. आता तो रमाचा फोटो फुटतो, त्याच्यावरची काच फुटते. त्याबरोबर अक्षय तो फोटो बघत असतो. तर दुसऱ्या बाजूला आता गुरुजींनी हे इकडे अय्यजीला सांगितलेलं असतं की पुढचे काही दिवस जपावे लागतील, पुढचे काही दिवस धोक्याचे आहेत वगैरे, ह्या सर्व गोष्टी अय्यजींना आठवत असतात. इतक्यात अक्षय तिकडून येतो. अक्षयला अय्यजी म्हणतात, अक्षय काय रे, सर्व ठीक आहे ना, म्हणजे कुठे गेला होतास. त्यावर अक्षय म्हणतो, रमाच्या ऑफिसला गेलो होतो मी,
बरं रमा कशी आहे आजी? त्यावर मग आजी सांगते, रमा तशी ठीक आहे, पण सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे तिने. त्यावर अक्षय म्हणतो, मी बोलतो, काळजी करू नकोस. आजी म्हणते, तुझ्या हातातल्या फोटो कसला आहे रे, काय झालं? त्यावर अक्षय म्हणतो, अगं काय झालं ना, मी रमाच्या ऑफिसमध्ये काम करत बसलो होतो आणि तेव्हा मला तहान लागली, पाण्याचा ग्लास घ्यायला गेलो आणि लक्ष नव्हतं माझं आणि चुकून माझ्याकडनं या फोटोची फ्रेम फुटली. आजी म्हणते, अरे काय रे अक्षय तू? बरं ठीक आहे, काही हरकत नाही, पण मी आज सकाळी गुरुजींना बोलावलं होतं. गुरुजी येऊन गेले. त्यांनी सांगितलं आहे की पुढचे 10-15 दिवस तुला आणि रमाला दोघांनाही जपायचं आहे. पुढचे 10-15 दिवस तुम्ही म्हणजे कुठल्याही पद्धतीचं काहीच म्हणजे कळतं आहे ना मला काय सांगायचं आहे ते तुला. अक्षय म्हणतो, आजी अगं आता रिस्क तर घ्यावी लागणारच आहे ना. तामणकर म्हणजे अण्णांसाठी ज्या माणसाकडे आम्ही सोडवण्याचे प्रयत्न करणार आहोत ना तो. अगं तो माणूस खूपच विचित्र आहे. त्याला म्हणजे धमकवायचं, त्याच्याशी लढायचं म्हणजे खरोखर रिस्क घेण्यासारखंच काम आहे. त्यावर आजी म्हणते, तू काळजी करू नको अक्षय, होईल सगळं व्यवस्थित. अक्षय म्हणतो, कसं होईल, काय होईल त्याचीच तर काळजी वाटते ना आजी. सर्व व्यवस्थित व्हावं हीच इच्छा आहे. अण्णांना जेव्हापासून अटक झाली आहे, रमाला कळल्यापासून खूप टेन्शन आलं आहे आणि मलासुद्धा सुचत नाही आहे काय करू. आम्ही दोघं. त्यावर आजी म्हणते, तुम्ही दोघं नाही अक्षय, आपण अख्खं मुकादम कुटुंब, आपण अख्खच्या अख्खं मुकादम कुटुंब एकत्र आलो ना तर सगळं व्यवस्थित होईल. अरे आणि आता तर आपण सगळे एकत्र आहोत सुद्धा, मग तुला काय गरज आहे काळजी करायची, सगळं छान होईल. तर दुसऱ्या बाजूला आता आर्था हे आरोहीला म्हणत असते, आरू आपण ना सध्या ताराताईच्या रूममध्ये झोपतोय. ही गोष्ट ताराताईला आवडत नसणारच आहे, पण तरीही आता ती आल्यावर उगाचच्या उगाच किचकिच करेल, पण तू तिला काही बोलू नकोस. चल आपण झोपून घेऊ. त्याबरोबर आता आरोहीसुद्धा म्हणते, हो ना अगदी बरोबर बोललीस तू. इतक्यात त्या ठिकाणी तारा येते. तारा आता येते आणि बेडवरती बसते आणि मग ती त्या दोघींना म्हणते, अरे आज पण तुम्ही दोघी इथेच झोपणार माझ्या रूममध्ये? त्याबरोबर लगेचच आता आर्था तिला सडेतोड उत्तर देत म्हणते, हो जसं अक्षय काकाने सांगितलं ना तसंच. त्याबरोबर लगेचच आता आरोहीला तारा म्हणू लागते, ओके बेबी डॉल ते सगळं जाऊ दे, मला एक गोष्ट सांग तू, तुझ्या आईबाबांमध्ये काही भांडण वगैरे झालं आहे का गं? ते एकमेकावर रागवलेत का? त्याबरोबर आरोही म्हणते, नाही असं काहीही नाही आहे, समजलं ना. त्याबरोबर मग तारा म्हणते, अगं असंच आहे. नाही म्हणजे बघ ना, जर त्यांच्यात भांडण वगैरे झालेलं नाही आहे तर मग तुझी आई रोज जेवायला का बरं येत नाही आहे, काय झालं? आणि तुला माहिती आहे का त्यांच्यात खरोखरचं भांडण झालं आहे. त्यावर मग आरोही म्हणते, असं काही नाही आहे. त्यावर तारा म्हणते, मी जर तुला प्रूफ करून दिलं तर की तुझ्या आईबाबाचं भांडण झालं आहे म्हणून. अगं मगाशी जेव्हा अक्षय मामा बेडरूममधून बाहेर आला ना तेव्हा त्याच्या हातातली काचेची फोटो फ्रेम फुटली होती रमाची. मग ती फ्रेम कशी फुटली? भांडण झालं असेल म्हणूनच फ्रेम फुटली असेल ना भांडणात. त्यावर आर्था म्हणते, तू गप ग ताराताई, आरोही तू झोप, असं काही नाही आहे बाळा. त्याबरोबर आता लगेचच इकडे तारा म्हणते, ए आर्था गप ग, मी तुझ्याशी बोलते आहे का? नाही ना, मी आरोहीशी बोलते आहे ना, मग तू का आमच्यामध्ये बोलतेस? त्याबरोबर आर्था म्हणत असते, आरोही झोप तू, हिचं काही ऐकू नको, हिला ना दुसऱ्यांचं चांगलं कधी बघवत नाही. त्याबरोबर लगेचच आता तारा म्हणू लागते, एक मिनटं, मी खोटं नाही बोलत आहे, मी खरं बोलते. आणि तुला जर माझं खोटं वाटत असेल ना तर तू एक काम कर, तू स्वतः जाऊन बघ ना, तू स्वतः जाऊन बघ, मग तुला समजेल की तिकडे खरोखर काय झालं आहे ते. जा जाऊन बघ जा. तुझे आईबाबा आहेत ना भांडलेत एकमेकाबरोबर, म्हणूनच तर ते एकमेकाशी बोलत नाही आहेत. आपल्या घराला ना हा प्रॉब्लेमच आहे. अगं बघ ना, माझे तरी आईबाबा कुठे आहेत, किंवा आनंद मामा नाहीतर मग अभिमामा, त्यांच्या तरी बायका कुठे आहेत त्यांच्याबरोबर. आपल्या घरात ना कोणाच्याच बायका बरोबर नाही आहेत आणि तुझे आईबाबासुद्धा आता भांडलेत. त्याबरोबर लगेचच आता आर्था म्हणत असते, गप ग तू ताई, उगाचच्या उगाच काहीतरी बडबडू नकोस. काय गरज आहे तुला हे असलं काहीतरी तिच्या मनात भरवण्याची? जे नाही आहे ते उगाच तिला सांगून टेन्शन नको देऊस, समजलं ना. गप्प बस थोडी. आणि आरोही तू गप, तू नाहीचं काही ऐकूच नकोस. त्याबरोबर तारा म्हणते, हिंमत आली आहे का खूप तुझा बाबा आल्यापासून? त्यावर मग आर्था म्हणते, हो आली आहे माझ्यात हिंमत, आणि माझा बाबा आल्यापासून नाही, माझ्यामध्ये ना हिंमत पूर्वीपासूनच आली आहे, समजलं ना. उगाचच्या उगाच तू तिला काहीही सांगू नकोस हां. त्याबरोबर मग आरोही म्हणते, एक मिनटं प्लीज थांबा, दोघीही नका भांडू. त्याबरोबर ठीक आहे, मी नाही भांडत आणि मी झोपायला सुद्धा जाते. पण मग बेबी डॉल, तुला जर माझ्यावर विश्वास नाही आहे ना तर तू एक काम कर,
तू स्वतः जा आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघ की तुझे आई बाबा खरोखर भांडलेत की नाही ते. तू जाऊन आता बाहेर विचार ना सरळ त्यांना की तुमचं भांडण वगैरे झालं आहे का. मग ते तुला जे काही असेल ते खरं खुरं सांगून टाकतील. उगाचच्या उगाच तू कशाला ना काळजी करतेस इथे बसून. जे असेल ते जाऊन बघ. आता हे सगळं ऐकून मग मात्र आरोहीला काळजी वाटते, आरोहीला टेन्शन वाटतं. तिला खरंच वाटत असतं की आपल्या आईबाबांचं एवढं भांडण झालं असेल का. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे तारा तिला सांगत असते की बघ आता काय करायचं आहे ते तू ठरव. मी तर बाबा काय बोलणार तुला, मी काय सांगणार. त्याबरोबर मग आता तिने असं म्हटल्यावर आर्था तिला डोळ्यांनी खुणावते की तू काहीही काळजी करू नकोस, असं काहीही झालेलं नसणार आहे. त्याबरोबर मग आता लगेचच तारा तिला म्हणू लागते की तू ना गप्प बसा, मी तुझ्याशी बोलत नाही आहे. मी इथे बेबी डॉल बरोबर बोलत होते. उगाचच्या उगाच मध्ये मध्ये तुला बोलायची काय गरज आहे गा आर्था. नुसते उगाच आगाऊपणा करत राहायची सवयच लागली तुला. त्याबरोबर आर्था म्हणते तू गप्प बस ग तारादी, झोप गुपचूप. आणि मग ती आता आरोहीला खुणावते की आरोही काळजी करू नकोस, तुला वाटतंय ना तसं काहीही नाही आहे बाळा. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे अभ्या आलेला असतो, पण आता तो निघत असतो. तो विचार करतो की नाही 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 मी इथे नाही थांबू शकत, मला निघायला हवं. मला वाटलं होतं की मला रमाकडनं काहीतरी मदत मिळेल या आशेने मी इथे आलो होतो, पण आता मला कळून चुकलं की रमाकडनं मला काहीही मदत मिळणार नाही आहे. उलट इथे थांबून माझा वेळ आता वाया चालला आहे. उगाच ते लोक जर इकडे आले तर ते चांगलं ठरणार नाही. ते इथे यायच्या आधी मला तिकडे गेलं पाहिजे. त्याबरोबर आता अभ्याला लगेचच ती लोक म्हटलेली असतात की तू लवकर इकडे ये, नाहीतर आम्ही तुझ्या घराच्या बाहेर आलो आहे, घरात यायला आम्हाला वेळ नाही लागणार. हे अभ्याला आठवतं आणि तो विचार करतो की नाही 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 काहीही झालं तरी ही लोकं घराच्या आत येता कामा नये. ही लोकं घरात यायच्या आत मला घराच्या बाहेर गेलं पाहिजे. आणि मग अभ्याला आठवतो तो म्हणजे ते लोक त्याची कॉलर पकडत असलेला प्रसंग शाळेच्या तिथे. आणि मग आता तो फटकन तिकडनं निघणारच असतो. इतक्यात तिकडे आई आजी येतात. आई आजी तिकडे येतात आणि अभ्याला विचारतात काय रे कुठे निघालायस तू अभिषेक, आणि एवढ्या रात्रीचा कोणालाही न सांगता निघून चाललायस का. त्याबरोबर अभ्या म्हणतो हो 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 आजी. आता ते मी म्हणजे अभिषेक मनात म्हणतो आजीला खरं सांगून काही उपयोग नाही आहे, तिला यातलं काहीही सांगता येणार नाही. मग तो म्हणतो अगं आजी एक ना खूप महत्त्वाचं एमर्जन्सी काम आहे जे मला सकाळी करायचं आहे, आणि त्या सकाळच्यासाठी मला आत्ता रात्रीचंच इकडनं निघावं लागणार आहे, म्हणून निघालो आहे मी. त्यावर आजी म्हणतात अरे जर निघतो आहेस तर कमीत कमी सगळ्यांना सांगून तरी जा ना. असा कोणालाही न सांगता रात्रीचा अचानक का निघतो आहेस. आणि अरे तू आल्यापासून आर्था किती खुश आहे, बघितलं नाहीस का तू. अरे आज तू तिला शाळेत आणायला गेलास, सोडायला गेलास, आज तू तिच्यासाठी पेन घेतलंस, ह्या सर्व गोष्टी ती सीमाला सांगत होती. अरे खूप खुश आहे ती तुझ्या येण्यामुळे. अर्थाला तुझी गरज आहे अभिषेक, कळत नाही आहे का तुला. अरे ती आपल्या बाकीच्या मुलांसारखी नाही आहे, ती पटकन माणसांमध्ये मिसळत नाही. बाहेर कुठेही असल्यावर किंवा जास्त माणसं जमा झाल्यावर ती बुजते लगेचच. लाजरी बुजरी आहे रे आपली आर्था. आणि सर्वात जास्त ना सध्या तुझी गरज आहे तिला, तुझ्याबरोबर घेऊन जा की तिला. तशीही ती आता मोठी झाली आहे, स्वतःची काळजी ती स्वतः घेऊ शकते, तुझीही काळजी घेईल उलट ती. त्यावर मग आता अभिषेक मनात म्हणतो इथे माझ्याच राहण्याची सोय नाही आहे, मुलीला कुठे घेऊन जाऊ आजी. आणि मग आजी म्हणते कसला विचार करतोयस, नेतोस का अर्थाला बरोबर. त्यावर अभिषेक म्हणतो अगं नाही नाही आजी, अर्थाला कशाला नेऊ ना बरोबर, इथे तिची सगळी शाळा वगैरे व्यवस्थित सुरू आहे, हुशार आहे ग माझी मुलगी, शिकू दे ना तिला इथेच चांगलं, आपल्याच शाळेत आहे, हे काय कमी आहे का. त्याबरोबर मग आजी म्हणते बरं ठीक आहे, पण मग असा नको अचानक जाऊ, आधीच घरात प्रॉब्लेम आहेत, यावेळी तू इथे असणं गरजेचं आहे. त्यावर मग अभि म्हणतो अगं आजी मी इथे राहून कसं चालेल, आता तूच म्हणालीस ना मला एक मुलगी आहे म्हणून, मग तिच्या भविष्याचा तिच्या लग्नाचा विचार मला करायला हवा. अर्थाचं लग्न चांगलं करायला पाहिजे की नाही, त्यासाठी मला पैसे वगैरे जमा केले पाहिजे ना आत्तापासून. मग मला गेलं पाहिजे, काम केलं पाहिजे, खूप काम केलं पाहिजे, अर्थासाठी पैसे जमवले पाहिजे, असं म्हणून आता अभि निघत असतो. त्यावेळी आई आजी म्हणतात म्हणजे तुला अर्थाच्या लग्नाची काळजी आत्तापासून वाटते. अभिषेक अरे अर्थाच्या लग्नाची तू काहीही काळजी करू नकोस. आरतीने तिचे सगळे दागिने वगैरे बरोबर रमाकडे जमा करून दिले ठेवायला, आणि रमाने सुद्धा ते सगळं सोनं अगदी व्यवस्थित जपून ठेवलं आहे अर्थासाठी. त्यामुळे अर्थाच्या लग्नाची तू काहीच काळजी करू नकोस, अर्थाचं सगळं व्यवस्थित होईल, कळलं. आणि आता तू तुझ्या ऑफिसमध्ये फोन करून कळव की तुला आत्ता अचानक यायला जमणार नाही आहे, तुझ्या घरात अडचण आहे थोडी, आणि अडचणीच्या काळात घरातल्यांबरोबर थांबलं पाहिजे, समजलं. त्याबरोबर अभिषेक मनातल्या मनात म्हणतो
आरतीने सगळे दागिने ठेवलेत, म्हणजे अजूनही मला काहीतरी मिळू शकतं. सगळं हातातून गेलेलं नाही आहे, काहीतरी संधी आहे, मला या सगळ्यातून बाहेर पडता येऊ शकतं, असा विचार तो करत असतो. तर तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आता अक्षय रमाच्या फोटोवरती, आता त्यासाठी त्याने एक काच घेतलेली असते आणि तो ते करत असतो काम. इतक्यात आता त्या ठिकाणी आरोही येते आणि आता आरोहीला ताराचे शब्द आठवत असतात. तुझ्या बाबाकडनं आज तुझ्या आईची फोटो फ्रेम फुटलेली आहे. फुटली की त्यांनी फोडली. भांडण करत असतील दोघंजणं, तेव्हा बाबाच्या हातातून ती फोटो फ्रेम पडून फुटली असेल. तुला जर माझं खोटं वाटत असेल तर स्वतः जा आणि स्वतःच्या डोळ्यांनी बाहेर बघ तुझ्या बाबाकडनं तुझ्या आईच्या फोटोची फोटो फ्रेम फुटली आहे का नाही ते. आता ते सर्व आठवून ही फोटो फ्रेम फुटलेली बघून आरोहीला रडू येतं. अक्षय ते जवळ ती रडत रडत येते. अक्षय म्हणतो, अगं काय 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 झालं काय. अगं डोळे पुस आरू डोळे पुस बरं बाळा. त्याबरोबर आरोही डोळे पुसते. अक्षय म्हणतो, काय झालं, का रडतीयस तू, कोणी काही बोललं का तुला. त्यावर आरू म्हणते, बाबा तू आणि आई पुन्हा लांब झालाय का. त्याबरोबर अक्षय म्हणतो, अगं नाही, असं काही नाही आहे, कोण बोललं तुला हे आरू. त्याबरोबर आरू म्हणते, बाबा मग ही फोटो फ्रेम कशी फुटली आणि आई रोज जेवायला पण का येत नाही, आई खोलीतच का राहते, ती तर मला 4 दिवस झाले भेटली पण नाही आहे, असं का होतं आहे बाबा. त्याबरोबर मग अक्षय हा आरूला सांगतो की अगं ये इकडे, ऐक माझं, बस इथे माझ्याजवळ. आरू अगं ही फोटो फ्रेम फुटली, ती चुकून माझ्या हातून फुटली. मी पाण्याचा ग्लास घेत होतो आणि तिथे ती फोटो फ्रेम होती, तिला धक्का लागला आणि काचेची फ्रेम आहे ती फुटली. आणि राहिला प्रश्न आई सध्या कोणालाही न भेटत असण्याचा. तर तुला कसं तुझ्या आईचं टेन्शन आलं आहे, काळजी वाटते, तसंच आईलासुद्धा अण्णांची काळजी वाटते, म्हणजे तिच्या बाबांची. ते आहेत ना खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहेत आणि ते रमाला भेटतही नाही आहेत. मग त्याबरोबर मग आर्था म्हणते, बाबा मग तू भेटव ना त्यांना. अक्षय म्हणतो, हो मी भेटवणारच आहे त्यांना, पण तू काळजी करू नकोस. सगळं कळायला लागलं आता आरोहीला. लगेच म्हणते, कशी भेटव म्हणून त्यांना. भेटवतो मी त्यांना आणि काळजी करू नको. उद्या आई एकदा का अण्णांना भेटून आली ना की त्यानंतर मग आईचा मूड जरा बरा होईल आणि आई तुला भेटेल, आई तुझ्याशी बोलेल, कळलं का तुला. आणि आरोही, अगं बाळा उगाचच्या उगाच अशी काळजी करत नाही बसायचं, समजलं. आता तू कुठल्याही या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही आहेस. परीक्षा येत आहेत की नाही, परीक्षेचा जोरदार अभ्यास करायचा आहे, चांगल्या मार्कांनी पास व्हायचं आहे की नाही तुला आरू. त्याबरोबर आरोही म्हणते, हो. मग अक्षय म्हणतो, मग आता बाकी कसलाही विचार करू नकोस, कसलीच काळजी करू नकोस, आता फक्त एक्झाम्सवर फोकस करायचं, परीक्षेत चांगले मार्क्स मिळवायचे, कळलं ना. त्यावर आरू म्हणते, हो बाबा थँक्यू. त्याबरोबर अक्षय हसतो. त्यावर आरू म्हणते, बाबा मला एक प्रॉमिस कर. अक्षय म्हणतो, काय. त्यावर आरू म्हणते, तू माझ्या आईच्या चेहऱ्यावरचं स्माईल परत आणशील, कर प्रॉमिस. मग अक्षय तिला म्हणतो, प्रॉमिस. मग आरू तिकडनं निघून जाते. दुसऱ्या दिवशी जेव्हा अक्षय दीक्षितांच्या ऑफिसला येतो तेव्हा दीक्षित त्यांना सांगतात की अण्णासाहेबांनी त्यांचं वकीलपत्र तामणकराच्या वकिलाला दिलं आहे आणि त्याने त्यांना बेलसुद्धा मिळवून दिली. आता हे ऐकून अक्षय म्हणतो, काय, अण्णांना सांगा घाई करू नका अशी काहीही, त्या तामणकरांना वकीलपत्र वगैरे देऊ नका. त्याबरोबर आता दीक्षित म्हणतात, मग तुम्हीच का नाही सांगत हे अण्णांना. त्यावर अक्षय म्हणतो, नाही मी नको, सध्या तुम्हीच बोला त्यांच्याशी. आणि मग तो तिकडनं निघून जातो. आता मागून दीक्षित वकील ओरडत असतात, अक्षय सर रागाच्या भरात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका, अक्षय सर थांबा. पण अक्षय काही थांबत नाही. त्यानंतर मग अक्षयला आता फोन येतो आणि आता फोनवरती त्याला समजतं की अण्णांना बेल मिळाली आहे. अक्षय विचारतो, काय बेल मिळाली, कुणी मिळवून दिली आहे बेल. त्याबरोबर अक्षयला समोरून सांगितलं जातं तामणकरांच्या वकिलांनी. आता हे ऐकून मग मात्र अक्षयला आणखीनच जास्त टेन्शन येतं. तर नंतर अक्षय आता पोलीस स्टेशनला येऊन विचारतो तेव्हासुद्धा त्याला समजतं की अण्णांना तामणकराच्या वकिलांनी बेल मिळवून दिली. आता हे ऐकून तर अक्षयला प्रश्नच पडतो की हा तामणकर आहे तरी कोण. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला मुरंबा मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.